एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन राहण्यापेक्षा ती चूक दुरुस्त केलेली बरी. कुठे गेले फुलं? कालच्या पावसानं गळले. हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज ना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. कोंबडा बाग देतो. आता जवळपास ना सकाळचे 8 वाजले. नंतर ना मग ऊनही राहते आणि पाऊस पण येतो, त्याच्यामुळं ना व्हिडिओ बनवायला काही वेळ मिळत नाही. तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करू. तर माझ्या घराची ना नवीन बांधकामाची सुरुवात होणार आहे. तर आता ते कोणती होणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल. तर मला एका ताईनी घराची होम टूर मागितली. तर ताई, नक्की मी तुम्हाला होम टूर देईल, पण त्याआधी माझ्या घराचं थोडं काम आहे, म्हणजे तोडफोडीचं काम आहे. तसं माझं घर ओकेच आहे, रिनोव्हेशन वगैरे सगळं झालं, पण थोडं ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या त्या आता दुरुस्त करायच्या आहे. तर मग मी त्याच्यानंतरच तुम्हाला पूर्ण होम टूर देईल. वेळ लागेल थोडासा, पण नक्की तुम्हाला मी होम टूर देईल. तर त्याच्या आधी ना सगळ्यात आधी म्हणजे बोरवेल मला दुसऱ्या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे, तर बघा ही आहे बोरवेल. तर ह्या बोरवेलला ना मार्च महिन्यापासूनच पाणी नाही राहत, म्हणजे मार्च महिना लागला की हिचं पाणीच गायब होऊन जाते. तशी ही आहे ना चुकीच्या दिशेत आहे, म्हणजे आग्नेय दिशेमध्ये आहे. तर असं म्हणतात, जुने लोक म्हणतात की आग्नेय दिशेत पाणी आणि आग एकसाथ नाही पाहिजे. पक्षी ओरडतो. तर असं जुन्या लोकांचं खूप काही सांगणं असते, आणि आजकाल भरपूर लोक असं वास्तुशास्त्रानुसार चालतात. तर म्हणून ही बोरवेल आहे ना मला इकडे घ्यायची आहे, इकडे उजव्या साईडने. आता आमचं घर आहे दक्षिणमुखी, तर त्याच्यामुळे आता तिथून ती बोरवेल काढणार आहे. तर कधी कधी ना काही गोष्टी ना चुकीच्या घडतात. तर अशा चुकीच्या गोष्टी जर घडल्या तर मग आपण एखाद्या गोष्टीचा, स्पेशली स्त्रिया एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करत राहतो. तर मग तोच विचार डोक्यात घेऊन राहण्यापेक्षा म्हणजे झालेल्या चुका सुधारणं कधीही चांगलं. तर आता आधीच जर आम्ही व्यवस्थितरित्या ती बोरवेल ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी जर घेतली असती तर आज मला ना डबल खर्च नसता लागला. म्हणजे आता मी डबल खर्चात पडलेली आहे. पण चला असो, एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन राहण्यापेक्षा ती चूक दुरुस्त केलेली बरी. म्हणून आता मी इकडे म्हणजे उजव्या साईडने घेणार आहे बोरवेल. आणि अजून असं बरंच काही तोडफोडीचं काम आहे, वरचं पण बांधकाम आहे, पण ते मी नंतर करणार आहे. पण आधी जे काही आहे म्हणजे खालच्याच घराचं जे बांधकाम आहे ते थोडं तोडफोडीचं आहे. तर ते आता त्याची कुठली तोडफोड होणार आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता माझ्या गार्डनची हालत बघा किती खराब झाली. बघा, हे बघा पामचं झाड, इतका उन्हाळ्यात आपला फक्त हे झाड चांगलं आहे. हे बघा, हे झाड चांगलं आहे, आणि जास्वंद थोडासा चांगला आहे. नाहीतर ना माझे सगळे झाडं खूपच भाजून गेले. बघा, इतकं छान गार्डन होतं माझं. हे बघा, याचे ना ऋतूनुसार छान असे लाल लाल पानं येतात. खूप लाल लाल झाड होते हे. आता बघा कसं झालं. हे इकडे बघा, गरमीच इतकी भयानक आहे. हे बघा माझे पामचे झाड बघा कसे खराब झाले. आणि वर्षभर ना त्याची चांगली आपण जोपासना करतो, आणि एका महिन्यात झाडं असे खराब होतात. बघा, तर कुठे लपवून ठेवणार आहे ह्या झाडांना. तर बोरवेलवाल्याला 2-3 वेळा कॉल केला, 2-3 वेळा का जास्तच कॉल केला. तो आज येतो, उद्या येतो, आज येतो, उद्या येतो असा करते. आणि काय ते नारळानं की काहीतरी पाणी पाहायचं म्हणतात. पण आता पाहू, असं काही खरं नाही आहे. कधी त्याचं खरं होते आणि कधी खोटंही होते. काही ते 100% काही खरं नाही आहे. आता आम्हाला जिथे वाटते त्याच ठिकाणी आम्ही बोरवेल करणार आहे, कारण अजून पुन्हा जे काही तोडफोडीचं काम आहे तर मग ते काही व्यवस्थित होणार नाही. तर जिथे कुठे व्यवस्थितरित्या पाहिजे त्या ठिकाणीच आम्ही बोरवेल घेऊ. आणि विटा पण यायच्याच आहे, फक्त रेती आली, कारण की मग पावसाळा लागला म्हणजे रेतीचे घाट बंद होतात ना, त्याच्यामुळे आम्ही रेती आधी बोलवून ठेवली. तर चला, आता जे काही काम राहील माझ्या घराचं तोडफोडीचं ते मी तुम्हाला नक्की दाखवेल.
तर चला आता बरीचशी कामं आहे, ते आधी कामं करून घेते. म्हटलं सकाळी सकाळी व्हिडिओ बनवून घ्यावं, कारण का मग ना कामाच्या तड्याकात विसरूनच जाते मी का व्हिडिओ बनवायचा, राहूनच जातं. तर म्हटलं चला आज आता सकाळी सकाळी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगावं की माझ्या घरी काय काय काम होणार आहे म्हणून. तर आज आहे मसाले वांग्याचा बेत. बघा ही वांगी 2 दिवस झाले आणली, तर माहीत नाही फ्रीजमध्ये पण लवकरच खराब होते उन्हाळ्याची, आणि मला ना असे साधे वांगे तर बिलकुल आवडत नाही. म्हटलं चला आज याचे मसाले वांगे बनवून पाहू. आणि हे ना माहीत नाही, हे असे पांढरे जे वांगे आहे ना ते चवीलाच नाही लागत. इकडे भात पण वाढला आणि इकडे मसाल्याची तयारी. याच्यामध्ये सांबार टाकशील राणी. मसाला साधासुद्धाच आहे आमचा, आम्ही काही जास्त मसाले वापरत नाही. तर चला आज बनणार आहे मसाले वांगे आमच्या घरी. होते हां मंदार. हां हेलो दोस्त, मैं तो नीतू चॅनल आपण जॉईन करणार आहे. आपण आलूची भाजी करणार आहे. अच्छा, ज्यांना कोणाला त्याची भाषा समजली नसेल त्यांनी समजून घ्यावे. ते वेलकम टू माय यूट्यूब चॅनल असं आहे. ते तिथे मुंग्याचा पावडर आहे, तिथे नाही जाऊ. हां अजून बोल ना लवकर लवकर. असंच त्या दिवशी आपण काय केलं ते आपण जॉईन करत आहे. आपण काय केलं ते आपण जॉईन आलूची भाजी. आपण कुठे लावलो. हेलो दोस्त, नीतू चॅनल. यूट्यूब चॅनल. हे आहे आमचं वेलकम टू यूट्यूब चॅनल. हां अजून हे बघा, आमचा निरू ना लवकर व्लॉगर बनणार आहे, यूट्यूबर बनणार आहे. पण आधी शिक्षण, नंतर यूट्यूबर आहे ना बाबू. तर बघा इथे मसाले वांगे बनवण्याची तयारी चालू आहे. मसाला टाकला आणि हे ना घरीच तिखट बनवलं. यावेळेस 2 प्रकारचं बनवलं. तर ती हो घेतो. तर ती कांडपाली म्हणत होती की हे आहे ती, हे साधंवाला आहे म्हणजे रेग्युलर, आणि हे काय म्हटलं ग तिने ग्रेव्हीचं. हां हे तिखट ग्रेव्हीचं आहे. आता पाहते. आणि दोन्ही पण तिखट जरा तेजच वाटत आहे मला. आता पहिल्यांदा मी वापरत आहे, माहीत नाही कसं जास्त तिखट आहे की कमी तिखट आहे. तर मी आज ना ग्रेव्हीचंच तिखट टाकून पाहते. मसाले वांगे बनवायचे आहेत. जरा कमीच वापरते, कारण हे तिखट जर असेल तर इथे वांग्यामध्ये मसाला भरला. जास्त तिखट पण नाही बनली पाहिजे, नाही तर खाणं नाही होणार. हे मिक्सर धुतलेलं मसाल्याचं पाणी टाकतो इथे. थोडा मसाला शिजू देते. आणि इकडे बघा काय चालू आहे रे, आंबा खाणं चालू आहे. मँगो कसा आहे? छान आहे, छान आहे का?
सालासहित खाते का? खा. आणि हे बघा माझे दात दुखतात ना म्हणून मी अशा बारीक फोडी करून खाते कारण दाताला त्रास नाही झाला पाहिजे. खाण्याची तर भरपूर इच्छा होते पण काय करणार, आंबट आहे आता 2-3 दिवस झाले ना. थोडंसं आंबट आला आंबा. आधी 2 खाल्ले ते छान होते. बघा इथे मसाला शिजला. आता सगळ्याच गृहिणी बनवतात मसाले वांगे वगैरे. म्हटलं चला आज मी बनवत आहे तर तुमच्यासोबत शेअर करते. आता याला थोडं वाफेवर होऊन देते म्हणजे याला तिखटच चांगलं लागतं. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे, आपल्या घरी जेवढे कॅन्डिडेट आहे तेवढं पाणी टाकून छान असे रस्सेदार मसाले वांगे तयार करायचे. आता मीठ टाकते चवीनुसार आणि कोथिंबीर. आमच्या इकडे सांबार म्हणतात. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. हे जाड मीठ आहे थोडं यावेळेस म्हणून मला थोडंसं पाहूनच टाकावं लागतं, नाहीतर कधी कधी ना खूप खारट होते. नळ तर बघा आज आले नळ. आता हा बाहेरचा ड्रम मी भरून ठेवते झाडांसाठी. आणि का बोरवेलला पाणी नाही आहे. 2 दिवसापासूनच्या टंक्या रिकाम्या आहे आमच्या. बघा असा ड्राम भरून ठेवावं लागतं. बघा अर्ध्याच आहे आता. दोन्ही टाईम झाडाला पाणी टाकावं लागतं तरी झाडं एवढे सुकले. हा ड्रम भरेपर्यंत लक्ष ठेवावं लागेल. तोपर्यंत किचनमध्ये मी भाजी पाहते. बघा इकडे तिकडे दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. बघा असं छान याला आता वांग्याला मसाला जोडला. मला वाटते तिखट खरंच ग्रेव्हीच आहे. छान लाल लाल झाली भाजी. पाणी टाकते. आपल्या घरी जेवढे कांदे आहे तेवढे पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला जेवढी भाजी लागते तेवढी. तर चला झाला माझा स्वयंपाक. इथे अशी छान अशी मस्त बघा ग्रेव्हीची छान लाल लाल अशी मसाला वांग्याची भाजी बनलेली आहे. आणि खरंच छान कलर आला भाजीला. इथे बाजूलाच ह्या गंजामध्ये भात आहे आणि इथे आहे पोळ्या. तर चला आता सर्व आटोपले कामं. आता आम्ही जेवण करतो. तर चला या जेवण करायला. आणि तुम्ही पण अशी मसाला वांग्याची भाजी बनवून पहा. खरंच छान लागते भाजी अशी. तर चला हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. सकाळी सकाळीच विटा आल्या. मी तुम्हाला म्हटलं होतं की विटा यायच्या आहे म्हणून अजून. पण आज त्यांनी विटा पण आणून दिल्या. आणि बोरवेलवाले पण आले होते. पण त्यांनी सांगितलं की बोरवेल करण्यासाठी 4-5 दिवस लागेल म्हणून. कारण की आमचा 17वा नंबर आहे बोरवेलचा. आता अधिक महिना वगैरे गेला ना तर लोकांनी आत्ता कामं काढले. तर चला असा होता मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय.